बायको, आज संध्याकाळी येताना जरा राख्या घेऊन या. नवरा, तुझ्या भावासाठी मी का आणू? बायको, माझ्या भावासाठी नाही, त्या माझ्या तीनही मैत्रिणी येत आहेत, त्या तुम्हाला राखी बांधणार. सकाळपासून 15 कॉल केले तिने, फक्त इतकंच सांगण्यासाठी की जा, मला तुझ्याशी बोलायचं नाही. गेल्या 2-3 दिवसांपासून देशप्रेम एवढं नसानसात भिनलंय की स्टेपलरमध्ये पिन भरताना सुद्धा रिव्हॉल्वरमध्ये गोळी भरल्यासारखं वाटतं. खरी काळजी बहिणीलाच असते. पप्पा, बेटा कुठे आहेस? घरी ये, तुला बाईक घ्यायला जायचं आहे ना? मम्मी, बेटा घरी जेवायला ये लवकर, तुझ्या आवडीची भाजी केली. बहीण, दादा घरी येऊ नकोस, तुझ्या खिशात सिगारेट सापडली आहे. गंगा, नर्मदा, गोदावरी ह्या नद्या गरिबांसाठीच असतात. मोठ्यांची पाप कधी कोर्टात धुतली जातात तर कधी राजकीय पक्षात. म्हण्या, हाय माझी गर्लफ्रेंड बनशील का? पिंकी, नाही, माझा ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे, पण आपण बेस्ट फ्रेंड बनू शकतो. म्हण्या, त्याच्यात माझा काय फायदा? पिंकी, गाडी जरी दुसऱ्याच्या नावावर असली तरी ड्रायव्हिंग तू पण करू शकतो. एकमेकांना समजून घेणं कशाला म्हणतात ते बघा. बायको, आय लव यू. नवरा, किती पैसे पाहिजे? नवरा, आय लव यू. बायको, थांबा, अजून पोरं झोपले नाहीत. भिकारी बाईला, मॅडम 5-10 रुपये असतील तर द्या. बाई, लाज नाही वाटत? एवढा स्मार्ट, सुंदर, हँडसम तरुण असून भीक मागतोस? भिकारी खुश होऊन, ठीक आहे, मग 1 किस द्या. अचानक बायकोने नवऱ्याला बोटाने इशारा केला आणि बोलावून घेतलं. नवरा, काय झालं, का बोलावलंस? बायको, काम तसं काही खास नाही, मी फक्त ह्या बोटात किती पावर आहे ते तपासत होते. साहेब आपल्या कामवालीसोबत प्रेम करत असतो. साहेब, खरंच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस. कामवाली, माहिती आहे साहेब, तुमचा ड्रायव्हर पण हेच बोलतो मला.